गावकऱ्यांच्या गावी ज्ञानाची गंगा आली, योगेश सरांच्या हातून प्रेरणा नवी झळाली. विद्यार्थ्यांच्या मनात स्वप्नांचे रंग भरले, ग्रामपंचायतीच्या अंगणात नवे धडे शिकले. जन्म मृत्यूच्या नोंदीचा आले अनुभव, पानपट्टी कराचा उलगडला नव दिवाबतीच्या उजेडात पाहिला प्रवास, ग्रामसेवेच्या गाथेचा घेतला श्वास. ग्रामस्थांना बोलवले जाते आणि गावातील ज्या समस्या असतात ग्रामस्थांच्या त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला जातो आणि ते त्याच्यामध्ये ठराव जे सुचवतात ते काम केले जातात. गावातील साक्षर व निरक्षर लोकांची संख्या किती? म्हणजे सही डिजिटल होऊन जाईल. म्हणजे आता मॅडमांना भरपूर वेळेस आपण येतो, मॅडमची मीटिंग असते, आपल्याला त्यांच्या सहीसाठी फिरावं लागतं, तर ते फिरण्याचं काम आपल्याला कमी होईल. डिजिटल उतारा भेटला म्हणजे सही त्यावर डिजिटल होऊन जाईल. सही घ्यायची आवश्यकता राहणार. अशा माध्यमात आपण ग्रामपंचायतचे काम वगैरे करत असतो. CST आधार सगळे म्हणजे सगळ्या कॅटेगरीचे टार्गेट दुसरा असतात. विषय असा आहे की ऑदरसाठी म्हणजे आपण जे इतर मागासवर्गीय म्हटलं जातं त्याच्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना सुरू केलेली आहे. SC साठी शबरी आवास ग्रामीण आवास योजना आहे आणि ST साठी शबरी आवास योजना आहे. म्हणजे कॅटेगरी वाईज वेगवेगळ्या योजना ठरवलेल्या आहे शासनाने. आणि आता प्रधानमंत्री मोदी आवास मध्ये तिघही कॅटेगरीचे लोक अगोदर काय झालं, सुरुवातीला ST ला प्राधान्य दिलं शासनानं, त्याच्यानंतर मग SC ला. मग आता काय झालं, ते जवळपास पूर्ण झालेलं आहे. मग त्याच्यानंतर त्यांनी अदर बॅकवर्ड क्लास घेतले म्हणजे ओबीसी साठी योजना समजा मोदी आवास वैयक्तिक वीज असतील, फळबाग असतील, बऱ्याच अशा योजना करून आपल्याला देतं. ते प्रामुख्यानं सगळ्या योजना हे ग्रामपंचायत आपल्याला काम करते. इथून सगळे प्रस्ताव जमा करून पंचायत समितीला देणे, तहसीलला देणे, मंजुरी करणे आणि मंजुरी करून मग कामात राबवणे. आणि विकास कामांच्या बाबतीत बोलायचं झालं तर मग सर्व विकास कामामध्ये सावंडाप असतील, रस्ते असतील, गटारी असतील किंवा मग वैयक्तिक कामं लोकांचे आणि विकास कामं हे सगळं काम आपली मंजुरी प्रस्ताव सादर करणे हे आपली ग्रामपंचायतची प्रामुख्याने कामं आहेत. सरपंचाच्या शब्दात योजना उलगडल्या, ग्रामसेवक अप्पांनी नोंदी दाखवल्या. विद्यार्थ्यांच्या डोळ्यात चमक आली नवी, गावकऱ्यांच्या मनात कौतुकाची लाट उभी. ग्रामपंचायत तर्फे स्वागती करतो आणि अभिनंदनी करतो. तुम्ही जो उपक्रम घेतलाय म्हणजे त्यातून विद्यार्थी म्हणजे सुजाण नागरिक घडवतील अशी मी अपेक्षा बाळगतो. ग्रामपंचायत तळेगाव अभिनंदन. जन्म मृत्यूच्या नोंदीचा आले अनुभव, पानपट्टी कराचा उलगडला नव दिवाबतीच्या उजेडात पाहिला प्रवास, ग्रामसेवेच्या गाथेचा घेतला श्वास. शिकण्याचा प्रवास कधी थांबणार नाही, ज्ञानाच्या गंगेला कधी मर्यादा नाही. ग्रामसेवेच्या मुळाशी संस्कार नवे रुजले, विद्यार्थ्यांच्या मनात आत्मविश्वास साठले. जन्म मृत्यूच्या नोंदीचा आले अनुभव, पानपट्टी कराचा उलगडला नव दिवाबतीच्या उजेडात पाहिला प्रवास, ग्रामसेवेच्या गाथेचा घेतला श्वास. गावकऱ्यांच्या गावी
ज्ञानाची गंगा आली, योगेश सरांच्या हातून प्रेरणा नवी झळाली. विद्यार्थ्यांच्या मनात स्वप्नांचे रंग भरले, ग्रामपंचायतीच्या अंगणात नवे धडे शिकले. जन्म मृत्यूच्या नोंदीचा आले अनुभव, पानपट्टी कराचा उलगडला अर्थ नव. दिवाबतीच्या उजेडात पाहिला प्रवास, ग्रामसेवेच्या गाथेचा घेतला श्वास. सरपंचाच्या शब्दात योजना उलगडल्या, ग्रामसेवक अप्पांनी नोंदी दाखवल्या. विद्यार्थ्यांच्या डोळ्यात चमक आली नवी, गावकऱ्यांच्या मनात कौतुकाची लाट उभी. जन्म मृत्यूच्या नोंदीचा आले अनुभव, पानपट्टी कराचा उलगडला अर्थ नव. दिवाबतीच्या उजेडात पाहिला प्रवास, ग्रामसेवेच्या गाथेचा घेतला श्वास. बरोबर आहे. आई वडील यांनाच माहिती असते ग्रामपंचायतीमध्ये निधी कोणती येते, कामं कोणते होतात. ते हे आतापासूनच मुलापर्यंत जायला पाहिजे, त्यांच्या कानावर पडलं पाहिजे की घरपट्टी आपल्याकडनं काय घेतात, नळपट्टी कशाबद्दल घेतात, ग्रामपंचायत मार्फत कामं कोणकोणते होतात. परत सरांनी उतारीची माहिती दिली, सातबाराची माहिती दिली. अशी संपूर्ण माहिती तुम्हाला दिल्याबद्दल मी ग्रामपंचायतच्या वतीनं सरांचे आभार मानतो. असंच मुलांना मार्गदर्शन करतो. आणि ग्रामपंचायत मार्फत दिलीप भाऊंना मी विनंती करतो की दोघं शिक्षकांचे स्वागत करा.